झालेला आहे आपला मस्त गरमागरम असा चिकन पिझ्झा. आपण टेस्ट करून पाहूया कसा झालाय तो. हे बघा किती चीजी झालाय, तुम्हाला दिसत आहे का? वॉव! चला खाऊन पाहूया. गरम आहे खूप. वॉव! एवढा भारी पिझ्झा झालेला आहे ना आपला. एकच नंबर झालेला आहे आणि आपण चिकन एवढं इझी आणि सिंपल बनवलेलं आहे, पण एवढी टेस्ट भारी येत आहे ना या चिकनची फ्लेवर. एक नंबर असा पिझ्झा झालेला आहे. हॉटेलचा बाहेरचा पिझ्झा काय करता, एकदा जर हा पिझ्झा बनवला तर तुम्ही बाहेरचा खाणारच नाही, घरीच बनवून खाल. एवढा भारी पिझ्झा आपला तयार झालेला आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते की मी ही माझा मस्त झटपट असा पिझ्झा कसा बनवलेला आहे. अगदी आपण 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी पाहूया. आपण इथे 150 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, एकदम बोनलेस असं बारीक बारीक कट करून घेतलेला आहे मीडियम साईजचा. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकत आहोत. हळद टाकल्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये लाल चटणी टाकून घेणार आहोत, लाल तिखट. आणि मग आपण आपल्या घरी जो पण चिकन मसाला आहे तो आपण याच्यात थोडासा टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि चांगलं याला मिक्स करून एक अर्धा तास तरी आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत. हे पहा मस्त आपलं मिक्स झालेलं आहे. आपण याला अर्धा तास ठेवून देऊया. झालेला आहे अर्धा तास. आपण आता गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते डायरेक्ट तसंच तेलामध्ये टाकून मस्त याला आपण तेलामध्ये छान शिजवून फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला बिलकुल दुसरं एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही आहे. मस्त याला असंच मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, कारण चिकनचंच पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये छान आपलं हे सर्व चिकन शिजून निघणार आहे. आपल्याला एक 5 मिनिट ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिट झालेले आहेत. हे पहा आपण आता उघडून पाहिलेलं आहे तर एवढं सारे मस्त चिकनचं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यातच ते शिजत आहे. याच्यातलं सर्व पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आणखीन 1-2 मिनिट आपण याला झाकून वाफेवरती मंद आचेवर थोडा वेळ शिजवणार आहोत, 5 मिनिट. मग त्याच्यानंतर आपण आणखीन चेक करून पाहूया. हे पहा थोडंसं पाणी आपलं कमी झालेलं आहे. मस्त सगळं तेलामध्ये आपलं चिकन एकदम छान फ्राय झालेलं दिसत आहे आपल्याला. आणि हे पहा मी तोडून पाहिलं तर छान असं शिजलेलं पण आहे. हे पहा किती पटकन तुकडे होत आहेत. मस्त शिजलेलं आहे आपलं चिकन. आणि हे आपल्या पिझ्झासाठीचं चिकन आपलं रेडी झालेलंच आहे, हे बघू शकता तुम्ही. आता आपण याला झाकून थोडंसं साईडला ठेवूया गार होण्यासाठी. आणि तोपर्यंत आपण आता दुसरी तयारी घेऊया. आपण डबल गॅस पेटवलेला आहे आणि इथं मी आपला देसी जुगाड घेतलेला आहे. लोखंडाची कढई, त्याच्यात टाकलेला आहे मी मीठ. छान असं मीठ सगळीकडे पसरून घ्यायचं व्यवस्थित. आपण आता कढईमध्येच बनवणार आहोत आपल्या देसी जुगाडनं एकदम भारी असा पिझ्झा. तुम्ही बघा मी कसा बनवते ते. आणि त्याच्यामध्ये आपण आता स्टँड ठेवलेला आहे. या कढईवर बरोबर बसेल अशी आपल्याकडे प्लेट नव्हती, त्याच्यामुळे आपण ही दुसरी प्लेटला ॲल्युमिनियम शीट लावून थोडंसं असं तयार केलेलं आहे. प्रॉपर पूर्ण सगळं कवर झालं पाहिजे. आणि आपली कढई प्रीहीटसाठी आपण ठेवलेली आहे. आणि आपण इथं आपला बेस घेतलेला आहे पिझ्झाचा. मी हा बेस कसा बनवलेला आहे तुम्हाला मी याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते. मी हे सगळं घरीच बनवलेलं आहे. एकदम सोपा इझी कसा पिझ्झा बेस बनवायचा हा तुम्हाला मी याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते. एकदम हलक्या हाताने आपण याला असं लाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाडच ठेवायचं आहे पिझ्झा बेस. हे बघा आपण एवढा जाड ठेवलेला आहे. आता हे फुगून आणखीन जरा जास्त जाड होईल नंतर. चला मग आपण आता सुरुवात करूया आपला पिझ्झा बनवण्यासाठी. इथं मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. जी प्लेट आपण त्या कढईमध्ये ठेवणार आहोत तिला आपण थोडंसं खाली असं पीठ लावून घ्यायचं आहे. मग त्याच्यावरती हा पिझ्झा बेस ठेवायचा आहे. मग पिझ्झा बेस आपला सेट झाल्यानंतर आपण एक काटा चमचा घ्यायचा आहे. ते असं पिझ्झा बेससारखं आपल्याला असे होल सगळे आपल्या बेसला देऊन तयार करायचे आहेत. आता आपण याच्यावर पिझ्झा पास्ता सॉस टाकून घेणार आहोत 1 मोठा चमचा. आणि त्याला छान असं सगळीकडे पसरवून घेऊया, स्प्रेड करून घेऊया. एकदम सगळीकडे छान लागलं पाहिजे. हे बघा मी कसं लावत आहे तसं आपल्याला मस्त लावायचं आहे. मी एवढाच पिझ्झा पास्ता सॉस कुठला पण तुम्ही घेऊ शकता, मी हाच यूज करते. आणि आपण इथे घेतलेला आहे मॉझरेला चीज, जे की हे अगोदरच असं येताना क्रश केलेलं, तोच मी घेतलेला आहे ऑलरेडी क्रश असलेला. आणि तो आपण अगोदर सॉसच्या नंतर आता वरती थोडंसं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे चिकन तयार करून घेतलेलं आहे ते चिकन आपण आता याच्यावर ठेवूया, ॲड करूया. जे मोठे पीस असतील त्याला आपण असं तोडून बारीक टाकायचे आहे. तुम्हाला किती टाकायचे ते तुम्ही टाकू शकता मनाने. आता मी घरीच बनवत होते म्हणून मी जास्त टाकलेलं आहे. भरपूर असे आम्ही 2 बनवलेले आहे चिकन पिझ्झा. मस्त हे बघा किती छान मी सर्व टाकलेले आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहेत इथे कॉर्न, स्वीट कॉर्न आहे ते आपण आता याच्यावरती टाकून घेऊया.
आपण इथे घेणार आहोत ऑर्गॅनो पण याच्यावरती आपल्याला छान असं थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि चिली फ्लेक्स पण टाकायचे आहेत थोडेसे. आणि मग त्याच्यानंतर आपण आणखीन आपलं जे चीज आहे ते भरभरके चीज टाकायचं आहे. छान फ्लेवर आणि एकदम भारी असं आपल्याला चीजी पिझ्झा बनवायचा, त्याच्यामुळे आपण खूप जास्त असं चीज टाकलेलं आहे. हे बघा किती सुंदर आपला पिझ्झा ऑलरेडी दिसायला सुरुवात झालेली आहे, एकदम भारी दिसत आहे. आपली कढई प्रीहीट झालेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये हा पिझ्झा आपला ठेवणार आहोत. कढई जास्त गरम आहे त्याच्याने मी उलटण्याने ठेवलेला आहे आणि आपल्याला सगळ्या बाजूनी थोडासा स्पेस ठेवायचा आहे, असं ॲडजस्ट करायचं आहे या पिझ्झ्याला. आणि हे बघा आपण ॲडजस्ट केलेलं आहे. आता आपण याला झाकून टाइमर लावून 15 मिनिट छान असं शिजवणार आहोत, बिलकुल उघडून पाहायचं नाही. हा पहा 10 मिनिटानंतर कसला भारी आपला तयार झालेला आहे पिझ्झा. एकदम चीज वगैरे सर्व छान मेल्ट झालेलं आहे, एकदम भारी चीजी पिझ्झा आपला तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला माझा हा पिझ्झा आणि माझी पिझ्झ्याची इझी सोपी झटपट बनणारी रेसिपी नक्कीच तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा शॉर्ट स्वीट टेस्टी रेसिपीजसाठी आपली संगम रेसिपीजला सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच सपोर्ट करत राहा. आपण आता हे पहा कट करून घेत आहोत आपला पिझ्झा आणि आपण आता मस्त खाणार आहोत. चला पाहूया किती चीजी झाला आहे तो. आपण आता उचलूया याला. हे बघा किती सुंदर दिसत आहे दिसायला तर, आणि हे बघा एवढा चीजी झालेला आहे, खूप जास्त भारी वाटत आहे आणि मस्त दिसत पण आहे. टेस्टला पण एकदम भारी झालेला आहे आणि बेस पण परफेक्ट झालेला आहे आपला आणि मस्त असा फुगलेला पण आहे, पाहू शकता तुम्ही. तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.